कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील कर्मचाऱ्यांनी दिनांक 23 जानेवारीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले असून त्यांच्या सर्व मागण्या या पूर्णपणे योग्य, न्याय्य व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत। विशेष बाब म्हणजे याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असता प्रशासनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते। मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेना यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव यांनी प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की जर कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित करून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। अन्यायाविरोधात आम्ही गप्प बसणार नाही। तसेच भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनीही ठाम भूमिका घेत सांगितले की कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संयुक्त आंदोलन उभे करू। शोषित, वंचित आणि कामगारांच्या न्यायासाठी भीम टायगर सेना सदैव संघर्ष करेल। सर्वांनी एकमताने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास हे आंदोलन जिल्हाभर पसरवण्याचा इशारा देण्यात आला असून येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, तालुका अध्यक्ष संदीप आढाव, तालुका महासचिव जयानंद उबाळे, पत्रकार बाबाराव उबाळे, राजेश ढोले, ज्ञानेश्वर मेटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। समता न्यूज मराठीसाठी किसान वार्ता पुसद शहर। त्या 5व्या दिवसात बऱ्याचशा घडामोडी झाल्या। सचिव, सभापती, संचालक आणि एआर ऑफिसचे कर्मचारी आणि मेयर साहेब या मंत्री साहेब हे सुद्धा येऊन गेले। पण असा जो निर्णय या निर्णयात मान्य करण्यासाठी आम्ही निवेदन करत आहोत। कोणती निर्णय झालेला नाही, त्यामुळे आहे आणि पासून 17 कर्मचारी उपोषणाला बसले आहोत। त्याकरिता 2-4 दिवस संचालक मंडळातील 5-6 जण ठाणे पुसद शहरचे ठाणेदार साहेब, पुसदचे सहाय्यक निबंधक मस्के साहेब हे येऊन आम्हाला आमच्यासोबत आमच्या या उपोषण करताना सगळ्यासोबत चर्चा केली या मागण्याकरिता। पण आम्हाला त्याच्यावर काही मागे ऑगस्ट 2024मध्ये बी आम्ही उपोषणाला बसलो, जुलैमध्ये उपोषणाला बसले असल्यामुळे त्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, पण त्याची काही आज पावेतो पूर्तता झाली नव्हती। त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव पुन्हा आम्हाला उपोषणाचा अवलंब करावा लागला। आपल्या इथे इतके मंत्रिपद आलेले आहेत आणि मंत्रिपदाद्वारे आपण न्याय देण्यासाठीच मंत्रिपद आपल्या घरी आलेले आहेत। त्याकरिता जे कृषीप्रधान देश म्हणतात आणि त्या देशातल्या जे महाराष्ट्रातून म्हणजे पुसद तालुक्यातून हरित क्रांतीचे नेते उगवले आणि त्याच हरित क्रांतीच्या तालुक्यावर असा अन्याय की जे उपोषणाद्वारे बेमुदत उपोषण बसत आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यासाठी जे काम करणारे आहेत, कंत्राटी आहेत, त्यानंतर इथं व्यापारी आहेत, त्यानंतर इथं जे बी सचिवसुद्धा याचे बसलेले आहेत। आता तर याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने जोपर्यंत याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत याच्या पाठीशी राहू। याच्यासाठी अगर रस्त्यावर उतरायचं काम पडलं तर आम्ही रस्त्यावर उतरायसाठी बी तयार राहू। जय भीम। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे प्रथमताच आंदोलन नाही, तर मागील 1 वर्ष अगोदरसुद्धा कर्मचाऱ्यांनी याच मुद्द्यांना घेऊन उपोषण या पद्धतीने ठेवलं होतं आणि त्यावेळेचे आणि सध्याचे जे आमदार आहेत माननीय इंद्रनील नाईक भाऊ यांनी या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिल्याच्यानंतर, लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याच्यानंतर त्यांनी उपोषण थांबवलं होतं। पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हे आश्वासन लेखी स्वरूपात देऊन 1 ते 1.5 वर्ष होऊन गेलं, अजूनसुद्धा कर्मचाऱ्याच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना या पद्धतीनं जर उपोषणाला बसायचं काम पडत असेल तर त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामं थांबून राहतील आणि जर कामं थांबले तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होईल। तर या सर्व गोष्टीचा विचार करून त्याचबरोबर जे कर्मचारी इथं काम करत आहेत या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर यांचा परिवार अवलंबून असतो। त्या परिवारातलं सुख असू द्या, दुःख असू द्या, शिक्षणाचा भाग असू द्या, या सर्व गोष्टीसाठी कर्मचाऱ्यांना पैशाचा
गरज भासते आणि मागील 6 महिन्यापासून जर कर्मचाऱ्याला जर पगारच दिल्या जात नसतील तर ते आपल्या परिवारात आणि आपला उदरनिर्वाह कुठून करतील याचासुद्धा माननीय मंत्री साहेबांनी विचार करायला पाहिजे. आज ज्या विषयाला धरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 कर्मचारी इथं बसलेले आहेत. सध्या साखळी उपोषण चालू आहे. या साखळी उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर समर्थन देतो आणि आमची ही मागणी आहे आणि ही नितांत गरजेची वस्तू आहे की या कर्मचाऱ्यांना आज आपण कार्यरत करून, काही कर्मचाऱ्यांचा मुद्दा हाही आहे की त्यांना कार्यरत केलेलं नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहेत, त्यांना कार्यरत करून सर्वच कर्मचाऱ्यांचा इथं वेतन सर्वांना देण्यात यावं आणि इथून पुढे ते रेग्युलर देण्यात यावं. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आमचं जाहीर समर्थन आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा माननीय आमदार साहेबांना मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर आपण ह्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या तर वंचित बहुजन आघाडी याच उपोषणाला, साखळी उपोषणाला, नंतर आमरण उपोषणामध्ये बदलेल आणि त्याचे होणाऱ्या दुष्परिणामासाठी पूर्णपणे आपण जबाबदार राहणार. इथलची कृषी उत्पन्न बाजार समितीची बॉडी जबाबदार राहणार, माननीय मंत्री साहेब जबाबदार राहणार. हे आपण लक्षात घ्यावे आणि त्वरित या कर्मचाऱ्यांच्या